नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, पौर्णिमा प्रारंभ उत्तर रात्री 3:04 होणार आहे आणि उद्या पौर्णिमा समाप्ती रात्री 11:55 होणार आहे. म्हणजे उद्या पूर्ण दिवस पौर्णिमा आहे. तर उद्या आपल्याला काय काय कामे करायची आहेत जी खूप आवश्यक आहेत ते आपण बघणार आहोत. कारण उद्या श्रावण सोमवार पण आहे, उद्या नारळी पौर्णिमा पण आहे, उद्या रक्षाबंधन पण आहे. बघा, उद्या अगदी सुवर्ण योग आहे किंवा दुग्ध शर्करा योग आहे. त्यामुळे उद्या हळदीचं लेपन करून दारावर स्वस्तिक काढून छान शुभचिन्ह काढून उदबत्ती दाखवून एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. त्याच्यानंतर उद्या तुम्हाला लादी पुसताना गोमूत्र, नंतर खडे मीठ आणि थोडीशी हळद घालून लादी पुसायची आहे. त्याच्यानंतर बघा, उद्या तुम्हाला जेव्हा तुम्ही सोमवारची जेव्हा पूजा करणार तेव्हा उद्या तुम्हाला कच्च्या गाईच्या दुधाने किंवा पंचामृतानेच अभिषेक करायचा आहे. बघा, पौर्णिमा आहे, पांढऱ्या गोष्टींना हे खूप महत्त्व असतं पौर्णिमेच्या दिवशी. त्यामुळे उद्या अभिषेक करताना पंचामृताने किंवा कच्च्या गाईच्या दुधाने शिवपिंडीवरती उद्या तुम्हाला अभिषेक करून त्याच्यानंतर छान तुम्ही धोत्र्याचं फळ, फूल, पांढरी फुलं, गजरा, रुद्राक्षाची माळ, त्याच्यानंतर कापसाचं वस्त्र 11 मण्यांचं, 5 मण्यांचं उपवस्त्र फक्त पांढरं आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे काय शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे ते तुम्ही करून घ्यायचं. त्याच्यानंतर तुम्हाला शिवमूठ उद्या आहे हिरवे मूग. तर हिरवे मूग आपल्या मुठीत घ्यायचे, थोडंसं पाणी घालायचं, मूठ उभी धरायची आणि शिवपिंडीवरती शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, नावडतीची आवडती कर रे देवा, सगळ्या इच्छा पूर्ण कर रे देवा, असं म्हणून तुम्हाला शिवामूठ व्हायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही शिव अष्टोत्तर नामावली म्हणून तुम्ही बेलपत्र 108 जर तुम्हाला मिळाले तर वाहू शकता. जर तुम्हाला मिळाले नाही तर जेवढे बेलपत्र आहेत ते तुम्ही एक एक घेऊन परत तेच तुम्ही 108 खेपा तुम्ही अर्पण करू शकता, एक एक नाव घेऊन. त्याच्यानंतर उद्या संध्याकाळी तुम्हाला प्रदोष समयी परत तुम्हाला उद्या रुद्राभिषेक करायचा आहे. बघा, उद्या पौर्णिमा आहे, रुद्राभिषेक चुकवू नका. उद्या जरी वर्किंग असाल, जरी संध्याकाळी आला, प्रदोष समय हा 3 तासांचा असतो. सूर्यास्ताच्या अगोदर 1.5 तास, सूर्यास्ताच्या नंतर 1.5 तास. त्यामुळे 3 तासांचा तुम्हाला कालावधी आहे. भले फक्त तुम्ही दुधाने किंवा नुसतं पाण्याने फक्त शिवमहिम्न स्तोत्र आणि रुद्राध्याय एवढं म्हणून फक्त तुम्ही उद्या रुद्राभिषेक करायला विसरू नका. त्याच्यानंतर कुळदेवीची सेवा म्हणजे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छय हा मंत्र म्हणून तुम्हाला 108 खेपा तुमच्या कुळदेवीच्या टाकावरती किंवा कुळदेवीच्या फोटोवरती तुम्हाला उद्या कुंकुमार्चन करायचं आहे. त्याच्यानंतर लक्ष्मीप्राप्तीसाठी श्रीयंत्रावरती आपल्याला जर सांपुटिक असेल तर कमलात्मक मंत्र म्हणून सांपुटिक श्रीसूक्त 16 खेपा, नाही तर नुसतं श्रीसूक्त 16 खेपा. त्याच्यानंतर महालक्ष्मी अष्टकम 9 किंवा 16 खेपा आणि 3 खेपा व्यंकटेश स्तोत्र उद्या असं आपल्याला म्हणायचं आहे. श्रीसूक्तम आणि महालक्ष्मी अष्टकम म्हणताना तुम्हाला श्रीयंत्रावरती तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. संपुटिक जर तुम्ही म्हणाल तर हे आपल्या कुंकुमार्चनच्या विधीमध्ये विधीचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ह्या कुळदेवीच्या सेवा करायच्या आहेत. उद्या मोगरा अर्पण करायला आणि लाल फूल अर्पण करायला विसरू नका. ज्यांच्याकडे कुंचम आहे आणि ज्यांनी पौर्णिमेला स्थापना केली आहे किंवा नवीन स्थापना जर करायची असेल तर उद्या तुम्ही कुंचमची स्थापना करू शकता. उद्या अगदी सुवर्ण योग आहे. आणि जर ज्यांनी स्थापना ऑलरेडी केलेली आहे त्यांनी उद्या कुंचमचे तांदूळ बदलून उद्या परत सेवा करायची आहे. तुम्हाला उद्या लवंगार्चन सुद्धा करता येईल किंवा तुम्ही लवंगार्चनची सेवासुद्धा उद्या तुम्ही करू शकता. अत्यंत प्रभावी सेवा आहे. लवंगार्चनची सेवासुद्धा उद्या तुम्ही करू शकता. त्यानंतर कमळगट्ट्यावरती ओम श्रीम श्रीये नमः किंवा श्रीम नमः, ओम श्रीम नमः किंवा कमलात्मक मंत्र हा तुम्ही जपू शकता. उद्या आरतीच्या वेळेला 1 काडी केशर ही आपल्याला आपल्या आरतीच्या दिव्यामध्ये घालायची आहे. उद्या तुम्हाला जर तुमच्याकडे कवडे असतील तर त्याच्यातले तांदूळ चेंज करायचे आहेत. अन्नपूर्णा मातेचे तांदूळ चेंज करून उद्या अन्नपूर्णा मातेची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. तर
अशा रीतीने उद्या पौर्णिमा आणि उद्या सोमवार पण आहे, तर अशा रीतीने आपल्याला ही सगळी कामे करायची आहेत. उद्या आपल्याला म्हणजे तुम्हाला जर जमलं तर उद्या तुम्ही एक पाठ दुर्गा सप्तशतीचा करू शकता किंवा रेणुका महात्म्य किंवा तुमच्या कुळदेवीचं जी मंत्र स्तोत्र आहे, जी तुम्हाला पाठ आहेत ते तुम्ही करू शकता किंवा उद्यापासून दुर्गा सप्तशतीचे ॲटलिस्ट 2 पाठ तरी उद्यापासून तुम्ही वाचू शकता, जसं तुम्हाला जमेल. कारण उद्या वर्किंग आहे, मला माहिती आहे. उद्या तुम्हाला अजिबात टाईम भेटणार नाही, कारण मंडे हा खूप मॅड असतो. आपण त्याला मॅड मंडे म्हणतो, कारण कामं एकदम पटकन येतात मंडे ट्यूसडेला. सो जसं तुम्हाला जमेल तसं करा. अगदी नाही जमलं तर कुंकुमार्चन आणि उद्या रुद्राभिषेक हे 2 सेवा अगदी आवर्जून तुम्ही करा. आणि बघा, दर मंगळवार शुक्रवार ह्या सेवा तुम्ही कुंकुमार्चनच्या श्रीसूक्त, महालक्ष्मी अष्टकम आणि व्यंकटेश स्तोत्र असं तुम्ही वर्षभर करा. बघा, पुढच्या श्रावण येईपर्यंत तुमची नक्की भरभराट झालेली असेल, आर्थिक अडचणी नक्की दूर झालेल्या असेल. लक्ष्मी प्राप्तीसाठी ही उच्च कोटीची महालक्ष्मीची सेवा आहे. त्यामुळे उद्या महालक्ष्मीची आरती, तुमच्या कुळदेवीची आरती आणि शंकरांची आरती आणि गणपती बाप्पांची आरती मात्र करायला विसरू नका. अगदी साध्या सोप्या सेवा आहेत, पण उद्या या सेवा करणं एकदम गरजेचं आहे. त्यामुळे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.